नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। भीमराज सेना प्रमुख राजू भाऊ थाटे ने नागपुर में पत्र परिषद लेकर विक्तू बाबा बुद्ध विहार टाकड़घाट में पाखंडवाद होने का समिति पर गंभीर आरोप लगाया। तो वहीं दूसरी ओर विक्तू बाबा समिति के सचिव राजू भगत ने राजू भाऊ थाटे द्वारा लगाए गए सभी आरोपों का खंडन किया और हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ से बात करते हुए इस पूरे मामले पर विस्तार से जानकारी दी। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। भीमसेना म्हणून आहे, भीमसेनाचे काही पदाधिकारी काल पत्र परिषदेमध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली आणि विक्तू बाबा काही पखंडवाडा सुरू आहे आणि इतर मागणीवर त्यांनी तीव्र नाराजी दाखवली। काय म्हणणार तुम्ही, खरा आणि वास्तविकता काय परिचय देऊन सांगा। मी राजू भगत, सचिव संत योगीराज विक्तू बाबा प्रतिष्ठान टाकड़घाट। तिचे प्रतिष्ठानावरती आरोप लावलेले आहे की इथे पाखंडवाद होते, इथे कर्मकांड होते। हे निव्वळ चुकीची माहिती आहे आणि प्रतिष्ठानाला बदनाम करण्यासाठी हे सर्व चालू आहे। इथे अशा पद्धतीचे कोणतेच गैरकृत्य होत नाही। आम्हाला MIDC बुटीबोरी पोलीस स्टेशन मार्फत आम्हाला त्यांचं पत्र मिळालं। त्या पत्रानुसार त्यांनी आमच्या इथल्या 5 लोकांच्या प्रतिनिधी मंडळाला तिथे चर्चा करायसाठी बोलवलं पोलीस स्टेशनला। आम्ही तिथे गेलो, त्यांचे पण लोक होते 5, आम्ही पण होतो। त्या ठिकाणी त्यांनी हे जे मुद्दे दिलेले आहेत आम्हाला, हे मुद्दे सांगितले। त्यांना आम्ही अवगत केलं इथे कशा पद्धतीनं कोणते काम होतात का। त्यांना सांगितलं की आम्ही इथे 10 बाय 10चे बॅनर लावून आम्ही सर्व लोकांना अशा पद्धतीचे कृत्य करण्यासाठी इथे परवानगी नाही आणि इथे अशा पद्धतीचं कोणतंच गैरकृत्य होत नाही। याबद्दल सविस्तर अर्धा ते पाऊण घंटा तिथे चर्चा झाल्या। चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा इथे बाबांच्या बरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो विकले जातात। त्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं की आमच्या कमिटीकडनं हे काही होत नाही। जे फोटो विकणारे दुकानदार आहेत त्यांना आम्ही पत्र दिलं, त्या पत्राची कॉपी पोलीस स्टेशनला दिली आणि त्या पोलीस स्टेशनची कॉपीत हे आहेत जे राजू थाटे यांना ती कॉपी दिली। त्याच्यावरती ते समाधान झालं त्यांचं, तर बाबा तुम्ही करता त्याच्यामध्ये आमच्या कमिटीचा कोणताही हस्तक्षेप नाही। बाकीच्या मुद्द्यावरही चर्चा केल्या आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की आमची मंथली मीटिंग होती आहे कमिटीची मंथली मीटिंगमध्ये आम्ही या विषयावरती चर्चा करू आणि आम्ही तुम्हाला मीटिंगच्या नंतर तुम्हाला कळवू। त्या गोष्टीवर त्यांचं समाधान झालं आणि आमची तिथली मीटिंग संपली। इथे आमच्या संत योगीराज विक्तू बाबा प्रतिष्ठानमध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या जातीचे लोक बाबांच्या दर्शनासाठी येतात। त्यांनी जो हा पाखंडवादचा जो आरोप लावलेला आहे प्रतिष्ठानावरती, या विषयावरती आम्ही आमच्या मंथली मीटिंगमध्ये सर्व विश्वस्तांबरोबर चर्चा करू, त्यानंतर आम्ही काय ते ठरवू। त्या पद्धतीचे कोणी अजूनपर्यंत आले नाही आणि प्रतिष्ठानावरती असं बदनामीकारक काही कोणी कृत्य केलं नाही। त्यामुळं आम्हाला कोणत्या गोष्टीची काही ॲक्शन घ्यायची किंवा काही करायचं असं मुळीचंच कारण नाही आहे। ही त्यांनी जे हे काय म्हणतात ते काय लाँग मार्च काढला आहे, हा मुळातच लाँग मार्च वगैरे मुळात गलतच आहे। आणि हे जे थाटे जे आहेत हे मुंबईला राहतात, त्यांनी प्रत्यक्ष येऊन कधी पाहिलं नाही इथे का होते हे त्यांना कळलंसुद्धा नाही आणि जे लोक सांगतात त्याप्रमाणे ते ऐकीव माहिती ते प्रसारमाध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुकच्या माध्यमातून म्हणा
भावना दुखवण्याचे काम करतात.